दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. एको कमी विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण प्रत्येक गुरुवारी या कल्पतरूच्या छायेखाली आपण सर्वजण बसत असतो. तिन्ही तालाचे करते ब्रह्मा विष्णू आणि महेश असे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा या नारायणपूरमध्ये अवतरलेले आहेत आणि ते सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने अण्णांच्या साधनेने अण्णांच्या तपश्चर्याने या ठिकाणी दत्त महाराज अवतीर्ण झालेले आहेत. नारायणेश्वराच्या भक्तीच्या माध्यमातून अहोरात्र जनाच्या हितासाठी जनकल्याणासाठी अण्णांनी जे व्रत हाती घेतलं ते व्रत अहोरात्र त्यांनी समाजाला सुख समाधाने आनंद कसा मिळेल यासाठी त्यांनी अहोरात्र भक्तीच्या माध्यमातून दत्त महाराजांना विनवणी केली, आळवणी केली की हे दत्त गुरुराया, येणाऱ्या सर्व माझ्या भाविक भक्तांना सुख समाधान मिळावं, त्यांच्या जीवनाचा उद्धार व्हावा यासाठी त्यांनी अहोरात्र दत्त महाराजांची सेवा केली. आपल्याकडून सेवा करून घेतायत हे आपलं परम भाग्य आहे. कारण की आपण दत्त महाराजांची भक्ती करतोय आणि भक्तीच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचा उद्धाराच्या दिशेने वाटचाल चालू आहे. प्रत्येकाला या जन्मामध्ये आल्यानंतर जो आनंद, जो सुख समाधान पाहिजे असतं ते सुख समाधान आनंद आपल्याला या माध्यमातून मिळतोय. आणि यासाठी आपण दर गुरुवारी दर पौर्णिमेला या ठिकाणी येतोय आणि एकत्रित बसून नामाचा जयघोष करतोय, नामाचा उच्चारण करतोय, मंत्राचं उच्चारण करतोय, आरती करतोय, भजन करतोय. या सगळ्या माध्यमातून आपण स्वतःच्या देहाला विसरून आपण नामाशी एकरूप होतोय आणि नामाशी एकरूप झाल्यामुळे आपल्याला हा आनंद तयार होतोय. आपण मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं की आपण जोपर्यंत आपण आपल्या देहाला विसरणार नाही तोपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टीचा आनंद मिळणार नाही. म्हणून आपण या नामाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून आपण स्वतःच्या देहाला विसरून तो अंतरंगामध्ये जो बसलेला परमेश्वर आहे त्या परमेश्वराशी आपल्याला एकरूप व्हायचंय, दत्त नामाशी एकरूप व्हायचंय, सद्गुरूंच्या नामाशी एकरूप व्हायचंय. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक गुरुवारी समजून घेत असतो.
की नामाशिवाय पर्याय नाही, नामाशिवाय आपल्याला जीवनाचा उद्धार नाही. आपण कितीही काही केलं, कितीही प्रपंच केला, कितीही पैसा कमावला, कितीही काही जरी केलं तरी शेवटी सुख आणि समाधान हे दत्त महाराजांच्या चरणावर आहे, सद्गुरूंच्या चरणावर आहे, परमेश्वराच्या चरणावर आहे. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी समजून घ्यायचे, जाणून घ्यायचे आहेत की आपल्याला हा अगाध असा हा माणसाचा देह परमेश्वराने दिलेला आहे. मग हा देह दिल्यानंतर या देहामध्ये काय काय दिले ते हात, पाय, कान, नाक, डोळे सर्व बाजूने युक्त आणि परिपूर्ण केलेलं आहे. शिवाय हे जीवन जगण्यासाठी या सगळ्या गोष्टीचं जे ज्ञान पाहिजे ते ज्ञान सुद्धा त्या परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. म्हणून बाकीच्या ज्या जीवांपेक्षा हा मनुष्य जीव जो आहे तो वेगळा आहे. त्या वेगळ्या जीवांमध्ये आपल्याला काय तर आपल्या जीवनाचाच उद्धार करून घेण्यासाठी हा परमेश्वराने आपल्याला वेगळं निर्माण केलेलं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात की या 84 लक्ष योनीनंतर हा आपल्याला फिरून माणसाच्या जन्म आलेला आहे. कारण की कित्येक यातना, कित्येक दुःख सोसून हा माणसाचा जन्म परमेश्वराने आपल्याला दिलाय. मग जो माणसाचा जन्म आपल्याला दिलाय तर मग आपण त्याला निरर्थक असं जर वायाला घालवलं तर काही सुद्धा उपयोग होणार नाही. म्हणून या देहाचं जर चीज करायचं असेल, या देहाला जर आपल्याला व्यवस्थितपणाने समजून घेऊन जर याचा उद्धार करून घ्यायचा असेल तर आपल्याला परमेश्वराची भक्ती करणं गरजेचं आहे, परमेश्वराची सेवा करणं गरजेचं आहे. म्हणून या सेवेच्या माध्यमातून काय होतं त्यासाठी एक गुरुचरित्रामध्ये एक कहाणी सांगितलेली आहे की आपण आता जवळच महाशिवरात्री आलेली आहे. त्या महाशिवरात्रीच्या वरच एक गुरुचरित्रामध्ये कहाणी सांगितलेली आहे की काय कहाणी सांगितली की नामस्मरणाच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून या देहाचा उद्धार कसा होतो यासाठी एक कहाणी सांगितलेली आहे. ती सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. पूर्वीच्या काळामध्ये एक चांडाळीन देवालयाच्या बाहेर बसली होती. देवालयाच्या बाहेर बसल्यानंतर वयोवृद्ध झालेली होती. अंगामधून पू वाहत होता, श्वेत वाहत होतं, सगळं अशा दुर्गंधी तिच्या अंगामधून येत असताना या सगळ्या गोष्टी तिची हाल अपेष्टा सहन करून ती त्या देवळाच्या द्वारामध्ये बसलेली होती. पण तो तिला कुणीही भीक देत नव्हता. अशा अवस्थेमध्ये ती बसलेली असताना तिचा या सगळ्या कारणामुळे निधन झालं, म्हणजे ती मेली. ही चांडाळीन मेली आणि तिला नेण्यासाठी शिवलोकातून शिवदूत आले. शिवलोकातून शिवदूत आल्यानंतर ही चांडाळीन सुटी आणि चांडाळीला शिवदूत नेण्यासाठी आल्यानंतर बाकीचे लोक विचार करू लागले की ही चांडाळीन कधीही तिने कुणाचं चांगलं केलं नाही आणि अशा चांडाळीला शिवदूत नेण्याचं कारण काय. तर असं म्हटल्यानंतर ते शिवदूतांना बाकीच्या लोकांनी विचारलं की हिला आपण शिवलोकामध्ये कसं काय घेऊन जाऊ शकता, हिने असं काय पुण्य केलंय म्हणून तुम्ही तिला शिवलोकामध्ये घेऊन जाते. त्यावर ते शिवदूत सांगू लागतात की ही चांडाळीन अनेक जन्म तिने बदलून आलेली आहे आणि या जन्मामध्ये तिने जे केलेलं आहे त्या पूर्वीच्या जन्मामध्ये ती ब्राह्मण घरामध्ये जन्माला आली होती आणि ब्राह्मण घरामध्ये जन्माला आल्यानंतर ती स्वरूपान होती, सुंदर होती. परंतु सुंदर स्वरूपाचा तिला अहंकार जडल्यामुळे ती नको त्या गोष्टी करू लागली आणि नको त्या गोष्टी करू लागल्यामुळे ती चुकीच्या मार्गाला लागली आणि चुकीच्या मार्गाला लागल्यामुळे तिच्या वडिलांनी तिचा विवाह एका व्यक्तीशी करून दिला आणि विवाह केल्यानंतर ती तिच्या नवऱ्याजवळ थांबली नाही आणि नवऱ्याजवळ सोडून दिला आणि ती नको त्या मार्गाने, कारण की सवय लागली होती, व्यसनाची सवय लागली होती, मद्यपानाची सवय लागली होती. अशा अवस्थेमध्ये ती नवऱ्यापाशी न थांबता तिने घर सोडला आणि दुसऱ्या एका पुरुषाकडे राहू लागले आणि दुसऱ्या पुरुषाकडे राहू लागल्यामुळे या सगळ्या नितभ्रष्ट झाली आणि समाजामधून तिला बाजूला टाकलं आणि समाजामधून बाजूला टाकल्यानंतर मग ती मांसाहार करू लागली, मद्यपान करू लागली. अशा अवस्थेमध्ये एकदा ती मद्यधुंद्या अवस्थेमध्ये असताना तिने काय केलं, बकरू म्हणून तिने गाईचं वासरू मारलं, म्हणजे कापलं आणि त्याचा मांसाहार केला आणि ते त्याचं जे शिर होतं, जे डोकं होतं ते शिंक्यावर टांगून ठेवलं. मध्य अवस्थेमध्ये होती, त्याला काही समजत नव्हतं
आणि त्या अवस्थेमध्ये त्याने तो मांसाहार केला आणि दुसऱ्या दिवशी पाहते तर ते गाईचं वासरू ते शिंक्यावर टांगल्यानंतर ती घाबरली आणि गो हत्याचं पातक लागू नये म्हणून तिने कसं तरी त्यातून सुटका करावी म्हणून त्यांनी सांगितलं की वाघाने वासरू खाल्ला असं त्यांनी खोटी बातमी दिली आणि त्यातून सुटण्यासाठी त्यांनी हा सगळा खाटाटोप केला आणि ते नवऱ्याला सांगितलं की वाघाने वासरू खाल्ला. अशा पद्धतीने हे तिच्याकडून गो हत्येचं पाप झालं आणि कालांतराने ह्या सगळ्या गोष्टी ती वेश्या व्यवसाय करू लागली. सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ती पुन्हा मेली आणि मेल्यानंतर तिला चांडाळणीचा जन्म मिळाला. म्हणजे जन्मताच पुढच्या जन्मामध्ये जन्मताच आंधळी झाली, कुरूप झाली आणि अशा अवस्थेमध्ये ती जन्माला आली आणि जन्माला आल्यानंतर ती देवालयाच्या बाहेर भिक्षा मागण्यासाठी ती थांबू लागली. आणि कालांतराने शिवरात्रीचा दिवस आला. शिवरात्रीचा दिवस आला आणि शिवरात्रीच्या दिवसामध्ये सर्व यात्रेकरू भक्तगण दर्शनासाठी येऊ लागले आणि ही भिक्षा मागू लागली. शिवरात्रीचा दिवस होता. भिक्षा मागता मागता हिला कोणी अन्न दिले नाही, कोणी तिला पाहिजे ते दिलं नाही, भिक्षा दिली नाही. अशा अवस्थेमध्ये ती चेष्टा करू लागली. लोक जाता जाता तिच्या हातामध्ये बिल्वपत्र ठेवून तिला ती खायचं काय वस्तू आहे का ती पाहू लागली आणि वास घ्यायची आणि असंच मागच्या बाजूला टाकून द्यायची. अशा अवस्थेमध्ये ती जी बसली होती त्याच मागच्या बाजूला एक शिवलिंग स्थापित होतं आणि शिवलिंगाच्या समोर ती बसली होती. तिला माहिती नव्हतं, परंतु ते लोक तिला खायला म्हणून वस्तू द्यायची, ती चेष्टा करायची, परंतु तिला राग यायचा आणि ते शिवलिंगावर ते बेलपत्र ते टाकून द्यायचं. असं दिवसभर तिचं चालू होतं. दिवसभर रात्रभर या सगळ्या पद्धतीने तिचा नित्यक्रम चालू झाला आणि तिला दिवसभर उपवास घडला आणि उपवास घडल्यावर तिने शिवलिंगावरती बिल्वपत्राचा अभिषेक झाला. अशा पद्धतीने दिवसभराचा उपवास घडला. रात्रीच्या प्रहरामध्ये सुद्धा तिचा उपवास घडला आणि तिच्या माध्यमातून बिल्वपत्राने तिने शिवलिंगाची पूजा केली. अशा पद्धतीने तिच्याकडून जो पुण्याचा साठा घडला म्हणून तिला शिवदूत न्यायला आले. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आपल्याला सांगायचं काय की कितीही माणूस वाईट जरी असला, कितीही त्याने पाप जरी केलं असलं, कितीही काही जरी केलं असेल, तरी जर मनापासून जर परमेश्वराची भक्ती केली तर परमेश्वर आपलं कल्याण केल्याशिवाय कदापि राहत नसतो. असा यातला महत्वाचा भाग. म्हणून त्याने त्या चांडाळीने कितीही पाप केली, कितीही काय केलं तरी तिच्या हातून नकळत का होईना शिवलिंगाची पूजा घडली. महाशिवरात्रीचा काळ होता आणि त्या काळामध्ये तिच्या हातून जे शिवपूजन घडलं त्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी तिला शिवदूत न्यायला आल्या. त्या पद्धतीने आपण सुद्धा मनोभावे जर परमेश्वराची भक्ती केली, जर उद्याच्या महाशिवरात्रीच्या काळामध्ये जर आपण उपवास केला, शिवलिंगावर आपण बिल्वपत्र वाहिलं, तरी आपल्याकडून पुण्याचा साठा वाढल्याशिवाय कदापि राहणार नाही. लगेच आपल्याला शिवदूत न्यायला येणार नाहीत, परंतु आपल्यामधून पुण्याचा साठा थोडा का होईना आपल्याकडून वाढेल. कारण की आपलं जे पूर्वकर्म आहे ते लगेच आपल्याकडून योग्य पद्धतीने फिटणार नाही. कारण की त्याला कितीतरी मेहनत करावी लागणार आहे, कितीतरी आपल्याला भक्ती करावी लागणार आहे. एक बिल्वपत्र वाहिल्याने आपल्याला लगेच ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही. म्हणून आपण समजून घ्यायचे, एक एक बिल्वपत्र वाहिलं तरी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला योग्य दिशा मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून आपल्याला समजून घ्यायचं की आपण भक्ती करायची ती कुठलाही स्वार्थ न ठेवता, कुठलाही उद्देश न ठेवता आपल्याला फक्त भक्ती करत राहायचंय. कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्याला फक्त परमेश्वराची भक्ती करायची. मग भक्ती करण्यासाठी आपल्याला कुठल्याही अपेक्षेची गरज नाही. आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण हे निस्वार्थ भावनेने करायचे. श्रद्धा विश्वासाने भाव ठेवून जर केलं तर दत्त महाराज, अण्णा महाराज आपलं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात आणि त्या पद्धतीने आपण जर चाललो तर खऱ्या अर्थाने आपल्याला आनंदाचा आनंद मिळाल्याशिवाय कदापि राहणार नाही. आपण आनंद मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या, सुख समाधान मिळवण्यासाठी गोष्टी करायच्यात. म्हणून या सगळ्या गोष्टी, सुख आणि समाधान आपल्याला नामाच्या माध्यमातून मिळणार आहे आणि नामाच्या माध्यमातून मिळवल्यानंतरच आपल्याला हळूहळू आपण प्रवासाच्या दिशेला चालणार आहे. त्या कशाच्या तर आपल्या जीवनाच्या उद्धाराच्या दिशेने आपण हळूहळू वाटचाल करणार आहे.
राजमार्गाच्या दिशेने आपण चालणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात. दत्त महाराजांचं नामस्मरण करा. आपण रोज थोडा का वेळ होईना आपण 10 मिनिटं 5 मिनिटं आपण वेळ काढून आपण बसलंच पाहिजे. परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. जे काही तुमच्या मनाला वाटेल, जो काही तुमच्या मनामध्ये आनंद वाटेल, समाधान वाटेल, ज्या नामाने आपल्याला समाधान वाटेल ते नामस्मरण आपण अहोरात्र करणं गरजेचं आहे. आपण आपल्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. प्रपंचासाठी तुम्ही अहोरात्र वेळ देताय, पण स्वतःच्यासाठी सुद्धा आपण वेळ देणं गरजेचं आहे. म्हणून रोज 10 मिनिट का होईना आपण नामस्मरण केलं पाहिजे, पूजा अर्चा केली पाहिजे, देवासमोर जाऊन बसलं पाहिजे, ध्यान लावून आपण अंतरंगामध्ये जाण्याचा विचार करणं गरजेचं आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. अशा असंख्य गोष्टीच्या माध्यमातून आपण हळूहळू स्वतःला नियम लावून घ्याला की मी 10 मिनिट रोज देवासमोर जाऊन बसणार आहे. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता परमेश्वराचं नामस्मरण करणार आहे. असे 10 मिनिट जर आपण वाढवलं तर हळूहळू आपल्यामध्ये बदल होणार आहे. आणि बदल झाल्यानंतर आपलं मन एकाग्र व्हायला लागणार आहे. आणि ज्यावेळेस आपलं मन एकाग्र व्हायला लागेल त्यावेळेस आपल्याला परमेश्वराची भक्ती ही हळूहळू अंतरंगामध्ये उतरणार आहे. म्हणून मनाला आळवण्यासाठी आपल्याला रोज 10 मिनिट का होईना परमेश्वरासमोर बसलं पाहिजे. निर्विचाराने आपण बसलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा विचार मनामध्ये येऊन न देता आपण फक्त स्तब्ध बसायचे, श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला मन हळूहळू आपल्या ताब्यात येणार आहे. मग बाह्य विचार आपल्यामधून हळूहळू कमी होतील. आणि एकदा बाह्य विचार हळूहळू कमी व्हायला लागलं की आपल्या मनाची एकाग्रता वाढेल. ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात. आपण स्वतःला आधी बसवायला शिका, आपल्या मनाला आधी थांबवायला शिका. आणि जोपर्यंत आपलं मन आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आपल्याकडून भक्ती होणार नाही. मन हे अतिशय चंचल आहे. त्या चंचल मनाला एकरूप आणण्यासाठी आपल्याला आधी स्तब्ध व्हावं लागेल. आपल्या शरीराला आपल्याला थांबवावं लागेल. आपल्याला एका जागेवर त्याला बसवावं लागेल. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या. परमेश्वराचं रोज 10 मिनिट कवाय नामस्मरण, त्यांच्या समोर जाऊन बसा. मग तुम्हाला आवडत्या देवत्याचं नामस्मरण करा. असं बंधन नाही की अमुक देवतेचं नामस्मरण करा. तसं काही नाही. तुम्हाला जे योग्य वाटतंय, ज्यातून तुम्हाला समाधान वाटतंय त्या देवतेचं नामस्मरण करा. 10 मिनिट आपण स्वतःसाठी रोज द्या. म्हणजे आपल्याला आनंदाचा आनंद तयार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्वाचा भाग आहे. या सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि उद्याच्या महाशिवरात्रीसाठी सुद्धा सर्वांनी उपवास करा, नामस्मरण करा, परमेश्वराला बिल्वपत्र व्हा. या सगळ्या गोष्टी मनापासून करा. आनंदाचा आनंद तयार करा. म्हणजे दत्त महाराज, अण्णा महाराज तुमचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून आजच्या या गुरुवारचं जे अन्नदान आहे, आजच्या या गुरुवारचं अन्नदान श्री जीवन अर्जुन जांभूळकर राहणार हिंजवडी पिंपरी चिंचवड, आणि दुसरं जे अन्नदान केले ते नितीन नामदेव ओहाळ राहणार वडगाव मावळ यांनी आजच्या गुरुवारचं अन्नदान केलेलं आहे. तर यांना आणि यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद 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 वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त, 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 श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. तरी पुन्हा एकदा टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचे आजच्या अन्नदात्यांना. आपली पुढची जी पौर्णिमा आहे ती फाल्गुन पौर्णिमा आहे. वार आहे मंगळवार 3/3/2026 वार मंगळवार. या दिवशी आपली फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळीची पौर्णिमाची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि उद्याचे जे महाशिवरात्रीचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या अण्णाने जे पहिलं दत्तधाम स्थापन केलेलं आहे या ठिकाणी पण आपण महाशिवरात्र यावेळेस करणार आहोत. दरवर्षीच करतो. विनायक नगरला सुद्धा महाशिवरात्रीचा कार्यक्रम होणार आहे.
मध्य प्रदेशला पण महाशिवरात्रीचा कार्यक्रम होणार आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी यायचंय. आणि त्यानंतर पुढच्या गुरुवारी आणि शुक्रवारी कलकत्त्याला आपलं जे दत्तधाम अण्णांनी ब्रह्मदत्त धाम निर्माण केलेलं आहे त्या ब्रह्मदत्त धामामध्ये गोमाता, पार्वती माता आणि नंदीची मूर्ती प्राण प्रतिष्ठाचा सोहळ्याचा कार्यक्रम 20 तारखेला ठेवलेला आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी यायचंय. 19 आणि 20 तारखेला तो कार्यक्रम आहे. वर्धापन दिनानिमित्त आणि मूर्ती स्थापनेचा असा दुहेरी हेतू करून तो कार्यक्रम 19 आणि 20 फेब्रुवारी आणि उद्याच्या 15 तारखेला महाशिवरात्रीचा कार्यक्रम विनायक नगर बामनवली आणि मध्य प्रदेश या ठिकाणी होणार आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी करायचंय. ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी आपल्या आजूबाजूला जे शिवालय असेल त्या ठिकाणी जाऊन शिवालयामध्ये जाऊन आपल्याला परमेश्वराची भक्ती करायची, परमेश्वराला बिल्वपत्र व्हायचे, परमेश्वराला जल व्हायचे. अशा माध्यमातून शंकराची भक्ती करायची आणि त्या माध्यमातून आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. अशातला महत्वाचा भाग आहे. म्हणून आता भजनासाठी सर्वांनी सज्ज राहायचंय. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता. 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 आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. आत्रेय अनुसय सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय 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 अनुसय सुता. कुठलं म्हणायचं भजन? कुठलं म्हणायचं? शंकराचं. बोला शंकर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय.
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 नारायण 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 अन्न नारायण 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 अन्न नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 नारायण
नारायण नारायण नारायण नारायण नारायण श्री गुरु 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 नारायण नारायण नारायण. सर्वांनी एकदा हात वर करायचे. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री टेंबे स्वामी महाराज की जय. सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनापासून आशीर्वाद. सर्वांनी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि परमेश्वराची भक्ती करीत राहा. आता आरती होईल. आरतीनंतर सर्वांनी माधुगरीने महाप्रसाद घ्यायची. सर्वांनी नोंद घ्या. एक पण पकवात चांगला नाही. द्या बेल द्या. ओ